तर इराणनं वेस्ट बँकवर मोठा हल्ला केला आहे। वेस्ट बँकवर बॉम्बचा वर्षाव केलेला आहे। इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। तर इराणनं इस्रायलची राजधानी तेल अवीववर देखील मोठा हल्ला केला। इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी झाले आहेत। या हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या, तर ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकून पडले। तर इराणच्या हल्ल्यानंतर आता इस्रायलनं पलटवार केला आहे। इराणच्या बंदरगाहावर मोठा हल्ला करण्यात आलाय। इराणच्या नौदल आणि जहाजांना निशाणा बनवल्याचं इस्रायलनं म्हटलंय। तर आखाती देशातील युद्धावर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध जास्त लांबवणार नाहीत, इराणजवळ अण्वस्त्र नसावीत असंही त्यांनी म्हटलंय। And I guarantee the President of the United States is not interested in getting us, in the kind of. तर आखाती देशातील युद्धाची धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानं युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे। तसंच लेबनॉनमधील हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रसंघानं चिंता व्यक्त केली आहे। लेबनॉनमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक जण बेघर झाल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।